काय तुम्ही नाटकाची वाट लावली राव तुम्ही दोघांनी. कोण आम्ही? आणि तू काय केलं तर? मी नीटच करत होतो, तुम्ही दोघांनी नाटकाची वाट लावली साध्या. दाजी म्हणा दाजी, काय पण म्हणा, माझ्या बहिणीने लय भारी काम केलं राव. हा ना राव, एक 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 ना. हे म्हाताऱ्या, माझी मोहिनी काय हा तुला कितीदा सांगायचं रे, ती माझी आहे फक्त एवढं लक्षात ठेव. काय मारा हवेत गोळ्या मारा. अरे पोरी कशी पटवायची ते फक्त मला ठाव आहे. 101 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे पोरी पटवायचे. मला बी सांग की. ए तू गप्प रे म्हाताऱ्या. मला ते चंदा प्रकरण सांग रे. हा ती काळी जाडी ती नाही मग अबे ती कोळ्याची. हा ती शिंबडी. अबे ती नाही रे. मग ती 2 दिवसात पटवली, तिसऱ्या दिवशी डायरेक्ट लाजवा. राजवर काय नालायक माणूस आहे सर तू. कुठल्या राजवर? ए म्हाताऱ्या तुला काय करायचं लॉस हा येड कुठलं सांगायचे काय? अरे तो ये मोहिनी क्या चीज है. हो शेठ, तुम्ही समजताना तशी पोरगी नाही ती. तिला कळत कोणाशी लग्न करायचे ते. हा ते बी बरोबर हा. आहे. जग्या तुला नीट सांगतो, तू माझ्या आणि मोहिनीच्या मध्ये येऊ नको. मोहिनी माझी माझ्या माझी. बी. तुला नीट सांगतो. ए नाम्या, जाग्या. भांडणं होतील आपल्या. सर, हे बघ, सर, सोडा. तुझं लय चालू आहे. काय तुला सांगतो? काय मोहिनी? मोहिनी माझी आहे म्हणलं तुला. मोहिनीचा विषय पडायचा नाही. तू आज सांगून ठेवतो तुला. एक्सक्यूज मी का म्हणताय तुम्ही? अरे ती मोहिनी आहे ए, ना. ए, वय माग. कोण म्हणतंय? कोण भांडते? हा? तुझं काय? तू कोण रे? मी अक्षय साताऱ्यातून आलो. मग जा परत जा परत जा. अहो तसं नाही. मला जरा पत्ता सांगता का? गावात गायकवाड फॅमिली कुठे राहते हो? गायकवाड फॅमिली सरळ गेला ना ते बारकपूर गोबा दिसते का? हा लोखंडाचा डाम दिसतोय बघ. हा, हा, का? त्यावर किती- ए, माझ्यावर आहे. अरे गायकवाड माझ्या घरी तुझं काय रे काम आहे? मला त्यांच्याच घरी जायचंय. ऍक्च्युली माझी मैत्रीण मोहिनीला भेटायला. जा की, त्याला काय एवढं? ए, जायची काय जाय? ए, थांब. काय काम आहे? काम असं काय नाही. ऍक्च्युली मी खूप वर्षानंतर तिला भेटतो ना, एक आश्चर्याचा धक्का द्यायचा. बसला धक्का? यु नो सरप्राईज. ए, धक्का बिक्का काय नाही हा? जस्ट चिल ब्रो यार चिल. एवढं काय लगेच रागवतो? तुम्ही मला पत्ता सांगताय का माझा मी जाऊ? चला की मी तुम्हाला सोडतो. ए, नाल्या. चला, मी सोडतो मामाच्या घरी. हे घेऊन जा तुझं. घेताय का? नाही, आपण ही कशाला चालली ती? कोण आहे ते? हे घे तुझं तुझं घे. चल, चल, चल. हो ना? काय म्हणता कसे आहेत मग तुम्ही? मी मजेत पण गाव मस्तच आहे हो. गावामध्ये एकदम निसर्ग रम्य गाव आहे. झाडं, बिडं, एक नंबर. जुन्या काळातले एकदम घरी. त्याच्या कोंबड्या असते, त्या बकरी असते ती तिथे. जुन्या काळातली घरं आवडायची. मारणार नाही. गाय नाही, बिनधास्त. गाय आहे ती गाय. अहो, गाय म्हणजे शिर्डीच आहे, गाय आहे, मारत नाही. हे, सोनूरी. हा, खातो का? खातो. हा, खा. चला, मामाचं घर दाखवायचं तुम्हाला अजून. काय झालाय? इथंच आहे जवळ, काय लय लांब नाही मामाचं घर. अजून किती लांब आहे? हे इथं हे जवळ एकदम. पोचलोच आपण, 1-2 मिनिटात पोचतो आपण तिकडे. वातावरण बाकी मस्त आहे. हा, एकदम थंड हवा, गारवा, शांत असते गावात सगळ्यांना. ही कोंबडी बघा. सगळीकडे फिरतात हे असे. हा, मोकळे असते इथं, कोण कोणाला पकडत नाही. हा, एकदम भारी. हे कोंबडा कोंबडी. कोण आहे? मामी आम्ही मोहिनी नाही का घरी? मोहिनी हाय की? अक्षय मोहिनी कसं आहे?
सध्या म्हणजे आता साधारण 2 फॅक्टरी कंपनी चालू केल्या, बिझनेस एकदम सेट झालाय. वा, पण आता तरी फ्री आहेस ना तू? आहे फ्री, पण कामामुळे नाही. तर आता मग नेक्स्ट प्लॅन काय आहे तुझा? एकदम फुल एन्जॉयफुल लाईफ जगायची, खायचं प्यायचं मजा करायची आणि एकदम मस्त सुंदर मुलगी बघून आहे का नाही त्यासोबत लग्न करायचं. लग्न माझ्या बाहेर 2-3 स्थळ दाखवत होतो मी. अरे नाम्या, त्याची चॉईस थोडी वेगळी आहे. नाही म्हणजे आता बदलली असेल तर नाही रे, मला विश्वास आहे अक्षयची चॉईस नाही बदलू शकत. बरं, तुझी ओळख करून द्यायची नाही. हे जग्गू, हे नाम्या आणि हे लालसिंगा. ह्यांची माझी मागाशीच ओळख झाली. काय हो काय काका बोलला. बरं, काय घेणार आहेस तू? चहा, कॉफी? तू म्हणशील ते, बरं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही यायचं. बरं, तुम्ही बसा, मी चहा घेऊन देते. चालेल, काही घेणार आहात? जीव जेवण आलं म्हणतोय तो. नाही चहा चालेल बरं, बसा तुम्ही, मी आले. अक्षय, मला ना तुला काहीतरी दाखवायचंय. बस काय? बस रे. होय हा? हा? तू सातारचा ना? हा, साधारण. त्याचा मामा आहे ना? लय मोठा आहे सातारचा. गुंडा आहे गुंडा. हो का? हा. वा, पण आम्हाला कधी गुंडांकडे काही कामच नसतं. त्याचा मामा आहे ना? इन्स्पेक्टर आहे इन्स्पेक्टर. एकदम कडक इन्स्पेक्टर. हा आम्हाला काही काम लागलं ना तर मी डायरेक्ट कमिशनर अंकललाच कॉल करतो. अंकल का? हा. वा मग काय विशेष सांग. मोहिनी, तू काहीतरी दाखवून होतीस ना? हा, मी विसरलेच नाही. चला बेडरूम मध्ये दाखवते. विसरण्याचा स्वभाव काय जात आहे. बरं, घ्यायच्या. ते लोक कुठे गेले? मग जाऊ दे की, त्याला काय झालं? काहीतरी दाखवतच नाही त्याला. त्याचा काय झालं? ते बघ, आलेच दोघं. अक्षय, खरं सांगतो, तू ना लयच आवडतेस. चावला? चावला? अहो, चावला नाही, चावटे. पण माझ्यावर एक नंबर होतो. काय लाल. काय पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और एएसी ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। लाल. काय अहो, चंद्र तिने पेंटिंग केले ना, आता तिने चंद्र लाल केले. एक नंबर. पेंटिंग बद्दल बोलतोस का? हा. कॉमेडीच आहे स्वभाव. अय भावानो, काय झाले? अरे गप्प गप्प. हो जगू शेठ, काय झाले तुम्ही तरी सांगा. ए राम्या, जा रे तू बाबा. का मी का जाऊ? राम्या लफडा झालाय. लपडा? हा, गावात ते अक्षय आलाय. काय अक्षय कुमार आलाय गावात? कुठे आहे? कुठे आहे? अक्षय गवळी. आधीच काय कमी होती ते तर अजून एक स्पर्धक आला. काय म्हणजे आणखीन एक प्रेम का झाल्या? तुझं काम संपलं. कसा आहे दिसायला? एकदम चॉकलेट हिरो, स्मार्ट, वरा वरा. माझ्यापेक्षा हा तुझ्यापेक्षा गोरा आहे आणि स्मार्ट बी आहे. काय करायचं त्याचं रे? नाही शेठ, काय करायचं नक्की? काय करायचं आता त्याला? आपल्या वाटेतनं कसा काढायचं ते बघितलं पाहिजे. हा बरोबर आहे. त्याची सुपारी देऊया का? सुपारी? काय माणूस आहे. त्यापेक्षा आपण एक काम करू, त्यानं प्रपोज मारायच्या आधी आपण प्रपोज मारूया. ए आपण म्हणजे तुझा काय संबंध बे? अहो जगू शेठ, म्हणजे तुम्ही आपण म्हणजे परत कसं असतं, तुम्ही म्हणाल सांगितलं नाही मनुष्यानी.
तुमच्यासाठी बोलतोय मी, माझ्यासाठी नाही. पण त्याचा काय उपयोग होईल का? मला ते हो म्हणाल का? अरे का नाही म्हणाल? तुझ्यात काय कमी आहे तेव्हा? यार किया तो डरना क्या, प्रेमाला वय नसतं, प्रेमात काही होऊ शकतं. एक तर हो म्हणल, नाहीतर नाही म्हणल. नाही म्हणली तर ठीक आहे, हो म्हणली तर साला मी मरतच जाईल. कोणाचं काय तर कोणाचं काय. अरे आधी त्याला आपल्यातून बाजूला केला पाहिजे, त्याचा विचार करा आधी. अरे पण तू तर बिझनेसमॅन आहे ना, त्यानं आपल्याला बाहेर काढलं तर. हा पॉइंटाचा मुद्दा आहे. अरे आली आली बघ, तू इकडे गप्प बसा, गप्प बसा. ते बघ तिकडेच बसले. अरे वा काय सगळं इथे. काय नाही, याला घालवायचा विचार करतोय. याला राम्या जा ना. तू किती वेळा सांगायचं रे मला काय? हो मी जायचं ना सर. हा, तुझी माझी वेळ झालेली आहे. थांबलो असतो थोडं. जा म्हणलं तुला. जा चल. हो काका, तब्येत ठीक आहे ना? नाही म्हंटल गोळ्या वेळ घेताय ना? काका म्हणतोय यार जरा का हो. आणि तुम्ही दोघे इकडे कुठे? हा? मोहिनी म्हटली तुला मी गाव दाखवत, म्हणून तुमचं गावच बघायला आलो. जेव्हा मशानभूमी दाखव, जवळच आहे इथं. म्हणजे ते सुधारणा झालीत ना तिकडे, म्हणून म्हणलं. हा, छान आहे. हो का? हा. इथं- चालतंय मग आम्ही तिकडेच जातो. तिकडे आम्हाला एकांत पण मिळेल आणि शांतता. येऊ का? हा. ते स्मशानभूमी कुठे? इकडे जा ना, इकडे चल. इकडे. चला बाय. तुला अक्कल आहे का? कशा आयडिया देतो तू त्यांना? मला काय माहिती खरंच जाईल म्हणून. अरे मी म्हणतो येड्या, ते कळत नसेल ना माणसानं बसव. ते ओपी का काय म्हणायचे ना, ते काय सगळं. मला वाटतं ओपी म्हणजे पप्पी असेल. चल चल लवकर चल चल लवकर. बाकी मजेत. कॉन्टॅक्ट कमी केला होता तू मध्यंतरी. अरे हा, थोडं बिझनेस सेट करायला चाललं होतं. थोडं कॉन्टॅक्ट थोडं झालं का? हा म्हणजे फ्रेंड्स लोकांसोबत बोलायचंच नाही, बिझनेस करायचा म्हणजे. अरे असं काय? खूप दिवसांनी आल्या माहिती का गावात. हळू जरा. Yes. आणि आठवत मामा पडलेले खाली. आठवड्यावरती पाय घेऊन चालत दिवस. आता ते थोडंसं कट केलंय झाड त्यांनी. इथे चुले वगैरे बांधलेले होते, आठवत तुला? चल मध्ये दाखवते तुला. तिकडे वरती खाली पडलेली. अरे इथलं इथं पडलेले, विसरलास का? तर बघ. ही आपली नदी. मस्त यार, खूप मोठी आहे यार. मग एकदम छान. दूरवर नजर जाईल तिथपर्यंत दिसेल माहिती. गावातील खूप लहान मोठी मुलं सगळी पोहायला येत असतील ना? मग अशी शांतता आहे ना. इथे न्यूज दाखवते तुला. चल. पुढे. अरे, चल चल चल. मला नाही बोलले कधी उसात चल. चल आपण बी जाऊ. पर्सनल काय असेल का बस. गॅरंटेड सांगतो. हा तिला उचात नेणार. अरे देवा, अरे माझं नशीबच कसं गेलं. अरे ही भेटली नाही, हिला बी तू विश्वास नव्हतं. अरे आता हे नाही भेटलं तर मी आत्महत्या करेन. त्याला मारत आपण त्याला नदीत टाकूया. काय नको, मला पाण्याची भीती वाटते. डोंगरावरून फेकलं तर भीती वाटते पण भीती वाटते. हा असा मारणार नाही, आपण त्यालाच मारूया. हा त्यालाच मारा. एक काम करा, तुम्ही दोघं जावा, त्याला मारा. तुम्ही जेलमध्ये गेला की मी महिन्याशी लग्न करा. मग का कशाकडे दुसरा उपाय सांगा. तो नाही सांगायला. अरे हाच दुसरा उपाय आहे. मग पहिला काय म्हणता? अरे हसताय काय सांगायचं, पहिला काय म्हणता?
नाम्या काय बोलू काम बी माहिती काय माझ्याकडे बोल की जगू गेले आज ते आठवडी बाजार आहे ना थोडं काम बी नाही म्हणले शासकीय संध्याकाळी येतो म्हणलं ठीक आहे चाललं या मग काम आहे माझं करणार बोल की नाम्या करणार की काम का नाही करणार तुझ्यासाठी करेन की काम कोण आहे मी नामदेव राव एक काम कर ते अक्षय माहिती होते हा तू गावात आलेला ना मी डॉक्टर काम केलं त्याला ढोसलाय नामदेवराव तुम्ही फक्त बोला करू की आपण काय आहे आता खाली गेले सकाळ जण त्या मागच फिरतोय इकडेच येईल पण तिथे गाठू आणि त्याला दाखव चालेल की नामदेवराव आपण त्याला गाठूच अरे नाम्या ए सरदल्या फुलपाखरा नामदेवराव म्हणायचं नामदेवराव हे गाव माझं आहे काय या गावचं मी सिंगम आहे सिंगम हो का अरे वा आली रे आली आता तुझी पाळी आली वीज येतो टाळी आता तुझी पाळी आली चिन्या आता येडा बेडा झाला का काय तू तू ग बस तुझं काय रे मोहिनी आहे ना तिचं माझ्यावर प्रेम आहे काय ना आम्ही दोघं लवकरच लग्न करणार आहे तेव्हा माझ्या आणि मोहिनीच्या मध्ये यायचं नाही तुझ्या म्हणजे काय रे हो तुझ्या म्हणजे तुमच्या शेठ हा मग ठीक आहे आणि तू रे तुला कळलं का हा हा कळलं पण हे मोहिनीला माहित आहे का मोहिनीला कळेल तेव्हा कळेल तू लक्षात ठेव तू मध्ये यायचं नाही तुला पहिलं सांगून ठेवतो काय आलं लक्षात मी काय येणार नाही बघा तुमच्या बाई मध्ये हा तुमचं तुम्ही करा काय करायचं तू जर मध्ये आलास ना तू नाही तू येच मध्ये ना तुला दाखवतो बघ तुला लास्ट सांगतो जर माझे सटकले ना सटक म्हणजे निघ रे इथून हाय माणूस आहे रे थांब जग्गू तू इकडे काय करतोस जग्गू काय जग्गू जग्गूबाई म्हणायचं आपल्याला तू माझ्याच गावात येऊन मला विचारतोस काय करतोस हा प्रश्न मी तुला करायला पाहिजे तू इथं काय करतोस मी आपल्या सहजच मोहिनीला भेटायला आलो मोहिनीला अरे ती चांगली पोरगी नाही लई लपडेबाज पोरगी आहे तू चांगल्या घरचा पोरगा आहेस म्हणून तुला सांगतो अहो नाही हो ती चांगलीच आहे मला माहिती आहे ती कशी अरे नाही बाबा अरे आज ह्याच्या बरोबर तू उद्या त्याच्या बरोबर असती ती त्यात 4 मित्र माझेच आहेत हो अशी नाही वागत ती मला माहिती ती चांगली आहे अरे दिसत तसं नसतं म्हणूनच जग फसतं कळलं का ती तशी असेल तर मी समजवतो ती काय समजवतो रे काय समजवतो बघ नीट ऐक तिचं माझं लहानपणापासून प्रेम आहे तू आमच्या मध्ये आला ना डायरेक्ट हातात गेला नाही हो मी काय तुमच्या मध्ये येणार नाही तुम्ही तसं काय करू नका तुम्ही तुमचं लग्न करा आता उरला तुला आले करा त्याला असं केलं टाकतो उरणार फक्त आज कोण काय करणार
ओ काका काका कोण रे काका म्हणते मला हा कोण आहे काका कोण म्हणते हा तू काका तुझा बाप काका तुझा आजोबा तुझा काका अहो सॉरी सॉरी लाल्या भाऊ मी अक्षय अक्षय हा बरं झालं तू भेटलास हा तू असं असशील ना असं मला वाटलं नव्हतं अच्छी आता मी काय केलं तू काय केलं अरे त्या मुलीला घेऊन उसात मला बोलायला मी कसं तरी वाटतं माझी जीभ तुटून पडायला लागली तुम्ही हे काय बोलताय आणि तुम्ही जे काय समजताय ना उसातलं तसं काही घडलेलं नाहीये मग तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही नाही नसेल का तर मी नवीन आलो ना गावात पण तुमचा मोहिनीवर तर विश्वास आहे ना अहो, ती चांगल्या घरची मुलगी आहे ती तरी असं का करेल अरे नाही ना आम्ही विचारच केला नाही जाऊ दे मी येतो अरे नाही नाही थांब थांब बस बस तुला सांगायचे बस रे तू बस मला सगळं माहिती वळली तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही लवकरात लवकर लग्न करणार आहात आणि ह्याच्यामध्ये मी काय येणार नाही चांगलंय तुझं आमचं प्रेम देख नको भेटल तुला बी चांगली पोरगी भेटल तू टेन्शन घेऊ नको आता भेटल तुला चांगली पोरगी आणि तसं बी जर भेटली नाही तर तुझं त्या वधू तिचं केंद्र नाव टाक तर तुला चांगली पोरगी भेटेल तू अजिबात टेन्शन घेऊ नको ओके चल येऊ का काय त्या शंभू मला फोन कर पण मी फोन उचलणार नाही कारण मी झोपणार आहे आता ओके मी माझी आहे, फक्त माझी आहे. अच्छा म्हणजे तिघे पण मोहिनीवरती प्रेम करतात लाल्या नाग्या आणि चक्कू पण बोलायला घाल आपण नाही बोलायला घाबरत आपण ज्या कामासाठी या गावात आलोय ना ते काम करूनच जा. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.